नमस्कार, मी दिनेश मुदाळे, महाराष्ट्र एकीकरण समिती तालुका अध्यक्ष भालकी बिदर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग 865 गाव उपाध्यक्ष। काल परवा बेंगळुरूहून बेळगावला आलेले नारायणगौड कर्वे संघटनेचे त्यांनी बेळगावमध्ये मराठी लोकांवर जहिरी टीका व मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलं। त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीमान शुभमदादा शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या 865 गावाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्यावर भाष्य केलं। तर त्यांना काल अटक होऊन चौकशीसाठी बोलवले जाते। त्यांना अटक होत नाही, पण आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर अटक होते व आज पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे। कायदा सर्वांसाठी समान आहे। आमच्याच लोकांवर अन्य अत्याचार होतो, मराठी भाषिकांवर, कारण आम्ही मराठी भाषेबद्दल, मराठी अस्मितेबद्दल, मराठी माणसाबद्दल बोलतो, त्यांच्या न्याय हक्काची भाषा बोलतो। तर कोणत्याही संघटनेनी व कोणत्याही पक्षांनी एवढं लक्षात ठेवावं, मराठी माणसाने अटके पार झेंडे लावले आहेत। हा भगवा मराठी माणसाने लावलेला आहे देशावर व या हिंदुस्थानावर। मराठ्यांनी 125 वर्ष राज्य केलं, तर कोणी आम्हाला कमी समजू नये, कारण आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही शंड नाही। जर श्रीमान शुभमदादा शेळके, युवा समितीचे अध्यक्ष, यांच्या केसाला जरी धक्का लागला, याद राखा म्हणा, कोणत्याही संघटनेला व कोणत्याही पक्षाला जाहीर इशारा देतोय, जर केसाला सुद्धा धक्का लागला, वनवा पेटेल व येणाऱ्या भविष्यात खूप अवघड होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।